लय जणांचा प्रश्न पडला ना, ऑर्डी सोबत भांडणं झाली का? तिला विचारू थांबा. त्याचे माझे भांडणं झाले आता, लय मारामारी झाली ती काय सांगू. अँड फॉर दोज हेटर्स, आम्ही जेवढे पिऊ शकतो ना गुतून पण देऊ शकतो. हा, कसा चांगला वाटेल तुम्हाला? पोरगी नाही ना ब्लॉग मध्ये, अर्धी आवाज तरी घाबरा. सो जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये. रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि आज व्लॉग काढायचं सुचलेलं आहे मला. ऍक्च्युली प्रिव्हियसचे जे व्लॉग आहेत ना, ते आत्ताचे व्लॉग नाही आहेत, ते माझ्या बर्थडेच्या सिरीजचे, म्हणजे लेतले आहे ना 18-19 तारखेपर्यंतचे व्लॉग आहेत. त्यानंतर मी व्लॉगच टाकलेले नाही, म्हणजे काढलेलेच नव्हते. जे पेंडिंग व्लॉग होते ना माझे, तेच टाकत होतो. आता माझ्याकडचा सगळा स्टॉक संपला, पण मला व्लॉग काढायची एनर्जीच नाही राहिली. एक तर आयुष्यात जरा भसड चालू होते 2-3 दिवस, त्यामुळं व्लॉग काढायची इच्छाच नव्हती. पण म्हणलं एवढं पीकवर आहे सध्या आपलं, एवढे व्ह्यूज येतात, म्हणजे पोरगी सोबत असल्यावर व्ह्यूज येतात, असं वैयक्तिक याला व्ह्यूज येत नाही. त्यामुळे मी पण जास्त लोड घेत नाही, टाकायचं रोज आपलं काही ना काहीतरी. व्ह्यू येऊ ना येऊ, मोकर तुम्ही हाईप करताय, चालायचंच. सीन असं आहे. 10 वाजलेले आहेत रात्रीचे आणि 2-3 दिवस झालं कुठंच गेलो नाही. सो मग आज निघालेलो आपण कोथरूडला. भरपूर दिवस झालं ते संडेच्या प्राईजचीच आठवण यायला लागली, प्राईज खायचीच इच्छा व्हायला लागलेली आहे. सो आले का हलते जरा संडेचा प्राईज खायची इच्छा लय दिवस झालं चाललेला. आज वेळ होता, सो म्हणलं जाऊन यावं निवांतपणे. सो चाललंय कोथरूडला. काय होतंय स्टेटून गाईच बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. आरडीला फोन केलता येतोय म्हणून मी, असेल वेळ तर या. हाय तिथंच बसलेली आहे ती. सो जाऊया अँड व्हॉट हॅपन्स. छोटासाच ब्लॉग काढेल मे बी, कसं काय होतंय गाईच बघत राहा. अँड मेन म्हणजे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. चलो काही. चला पोहोचलेलो आहे संडेला. आरडी येते 5-10 मिनिटात. बघू काय होतं. आजचं एकदम शॉर्ट ब्लॉग काढणार आहे. मे बी काहीच नव्हतं म्हणून काढतोय, तसं मला काढायची इच्छा पण नाही, पण ठीक आहे चला. सो चला बघू, तोंड तरी दाखवतो. लय जणांचा प्रश्न पडला ना, ऑर्डी सोबत भांडणं झाली का? तिलाच विचारू थांबा. हायचा काय अवघड काम आहे, सगळ्यांसोबत भांडणं लावा माझे फोकाटमध्ये, काय काम धंदे नसल्यागत. चला गाडी रोडच्या मधोमध लावली एकदम फ्रंटला. गाईज गाडीला बघा कशी पप्पी आहे. पप्पी बघितली गाडीला कशी, लॉंग पप्पी आहे डायरेक्ट. बोट पुढे माझा उधर से उधर था, मतलब वो पूरा हेडलाईट ही टूट गया आहे गाडीची. म्हणजे ना जेव्हा गाडी घ्यायची होती ना, म्हणजे घ्यायच्या आधी असं ठरवलेलं कदर करणार वगैरे वगैरे, रोज पुसणार रोज धुणार. काय सांगू तुम्हाला, आहे ते बरे. आता लापड्याची गाव आहेत सगळी. कसं असतं, जोपर्यंत माणसाला ती गोष्ट भेटत नाही ना, तोपर्यंतच माणसाला त्याची व्हॅल्यू असते. एकदा का ती गोष्ट त्या माणसाच्या हातात आली ना, त्याची व्हॅल्यू आपोआप कमी होते. तशीच तर आहे. ज्या गाडीसाठी मरलो आपण, गाडी पाहिजे गाडी पाहिजे, तीच गाडी आता आहे, काहीच वाटत नाही. कशी फिरवतो तिला, काही करतो, कुठं 360 फिरवतो, कुठं दगडातच घालतो, कुठं पाण्यातच घालतोय, बीचवरच घालतोय. शौक, सगळे शौक पूर्ण करायचे भाऊ. अरे काय बसलोय आता निवांत. घरापाशी बसण्यापेक्षा इथं बसण्यातले मजा येते मला, बाकी काय नाही. मीनवाईल तो मंडळी पाण्याची बॉटल. फोटो सेशन चालू होतं. तिचे माझे भांडणं झाले आता, लय मारामारी झाली. काय सांगू, काय आणलेलं तो इथे आणलेल्या आलं चांगलं. हा येतोय जरा थांब. अरे इकडं का बघतोय असा, तुला माहिती का बघतोय? हा याला बरं थांब, तिचा काढ परत काढू. मंडी तिकडं बघतोय इकडं. सो गाईज हे बघा फोटोशूट चालू आहे आमचं. गाडीला सेक्सी दिसते काय म्हणा. तिचा फोटो काढते ना, काय काम नाही बघ. हा
बघू फोटो काढताना हे वापरत जाईल. काय ते हा ग आला का चांगला मंडळी. चला चाललेलं आहे, झालेलं आमचं काम. मस्त टाइमपास करतोय ह्याच्यावर मी. ह्याच्यावरच बोल बच्चन देतो. 158 रुपयामध्ये घेतलेलं आहे भाऊ, तेच वसूल करतोय. सो थांबलं जरा एस्थेटिक. एक मिनिट ब्लॉग चालू आहे. नटे आयटम शहनवाज की जरा आयटम आहे का? अरे किस्सा सांगतो. परवा हे दोघी पुण्यात होत्या. ही हिची मैत्रीण माग बसलेली. ब्राउनीचा फोन आला आणि तिला मी म्हणलंच नाही माग आहेत म्हणून, नाही का. मी व्हिडिओ कॉल करून या दोघींना दाखवलेला. गाडीत फोन कनेक्ट आणि उचलला बिचलला. थोडं बोललो. मला अंदाज आलताच ही फाचड काय तर बोलेल. ती गपक्यात काय म्हणली, गेले का त्या दोघींना त्या काय तिथं. त्यांनी ऐकलं का? मागच बसले गाडीत करेक्ट. मग नंतर म्हणले शिऱ्याची आयटम लय भारी आहे रे. डायरेक्ट फोनच कट केला इथं. त्याच्यावर लवच कॉल रे काय सांगा. A few moments later. सो गाईज 12 वाजलेले आहेत आणि आरडीला घरी सोडून आता निघालेलो आहे. ब्लॉगचं काय असं एवढा काय कंटेंटचा विषय नाही. बरंच आपला आलतो टाइमपास बोर होत होता. चला आरडी पण लय दिवस झाला म्हणत होती एक तर कमेंटला माझ्या नावाने बी लोक शिमगा फोडायला लागलेत म्हणतात. माझं काय झालंय दावा जीव आहे तुम्हा. मग आलो आणि असंही सारखं संडेचं चक्र व्हायचं आपल्या एवढ्या मध्यंतरी झालेलं नाही. सो म्हणलं चला एक चक्कर तरी मारू. मेन म्हणजे आपल्याला फ्राईज आवडतात ना, सो त्यासाठी सरच म्हणले ना ते. हा ते एक तर रोड माहित नाही लपडे चालायचंच. सो आता 12 वाजता निघालेलं आहे घरी अँड देन झोपायचं जाऊन. छोटासाच ब्लॉग पण ठीक आहे, काही विषय नाही. काही नसण्यापेक्षा काहीतरी टाकलेलं बरे आहे का नाही. आणि मेन म्हणजे एवढं तर कळून चुकलेलं आहे मला की पोरगी आणल्याशिवाय व्ह्यू आपल्या लेवलनुसारच येते ते. पण ठीक आहे, जेवढे तेवढे बाद झाले. मला काही जास्तीची अपेक्षा नाहीये. जेवढे देत आहे त्यातच मी सुखी समाधानी आहे. होप सो लवकरात लवकर करू तुम्ही म्हणसाल तसं. सो आता चला घरी जातो पहिलं आणि देन व्हॉट हॅपन्स स्टे ट्यून्ड गाईज. सो गाईज चला पोचलेलो आहे घरी पोचलेलो आहे. किती वाजले 12:30 वाजलेले आहेत. तर खाली ऑलरेडी एक गाडी लावलेली आपली. वरती पार्किंगलाच लावतो गाडी आता. रेड बल पित होतो. तुम्ही म्हणता तेव्हा मी म्हणलेलं ना की बाबा आम्हाला येतात 100 रुपये पण मी पितो 130 रेड बल. अहो खरं पितो. तुम्हाला काय चेष्टा वाटते काय माहिती. जोकच वाटतं मी जे बोलेल ते. काय माहिती का मा तोंड गरी बघत आहे का मा नशीब गरी बघत आहे काय माहिती. पण खरं रेड बल पितो मला चांगलं लागा ना आता. कडू लागायला लागली काय माहिती का. ते जरा वेगळं फ्राईज पीस पान खाल्लं फ्राईज खाल्लं त्याच्यावर रेड बुल म्हणल्यावर खराबच लागणार ना. अँड फॉर दोज हेटर्स आम्ही जेवढे पिऊ शकतो ना
ओतून पण देऊ शकतो. संपला विषय. एक लुक घ्या दोन्ही गाड्यांचा. वाजल गाडीच्या हवे नाही आता. सो चला, लय झाला फ्लेक्स करून. फ्लेक्स नुसता. गाडी वर लावतो पार्किंगला. आता मला अख्खी वाय लागेल गाडी वर लावायला. तर वर समोर आहे ना, डायरेक्ट मी मस्त लावतोय तर डायरेक्ट, नो टेन्शन. पण आपलीच गाडी येते बी. वरती पार्किंगला लावतो. त्यात खाली काय शॉर्ट झालेलं आहे, खाली लावून नाही तर बारकी पोरं खेळतात ना, भरपूर स्क्रॅचेस झालेले आहेत गाडीवर. थांबा जरा, गाडी पार्क करू द्या. बाय द वे, आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला? नसेल चांगला वाटला. हा, कसा चांगला वाटेल तुम्हाला? पोरगी नाही ना ब्लॉग मध्ये, पोरगी नाही ब्लॉग मध्ये, मग तुम्हाला कसाच चांगला वाटणार ब्लॉग? अरे देवाला तरी घाबरा. खरंच म्हणतोय मी, देवाला तरी घाबरा राव. काय बोलू, मलाच खरं हसायला लागलंय. त्या आईला 2 वर्ष झालं मी युट्यूबला गाजतोय. त्या आईला एवढे व्ह्यू मला नाही दिले. ब्लॉग मध्ये एक पोरगी काय आणलंय मी, प्रॉपर ब्लॉग द्यायला लागला तुम्ही. हा, म्हणजे तुमची खरंच अशी इच्छा आहे का की बाबा मी नुसत्या पोरींच्यात फिरावा आणि मग घरचे माझी वाट लावावं? वा रे वा, थोडा तरी भावाचा विचार करा तुम्ही. नुसत्या पोरी करून नाही चालत शेटलो. काम धंदे बघायला लागते. तुम्हाला नाही करायचं. तुम्हाला फक्त बघायला मजा आली पाहिजे. मला सजा झाली तरी चालेल, पण तुम्हाला मजा आली पाहिजे. व्लॉग कसा वाटला भाई, कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कॉमेंट, सबस्क्राईब सगळं करून टाका. आणि मेन म्हणजे फॅक्ट सांगतो तुम्हाला, 4-5 दिवस झाले कसं सीन झालेलं आहे, असं झालेलं आहे की मला कोणतरी जकडून ठेवलेलं आहे. म्हणजे मला कुठं बाहेर जाऊ वाटत नाही, काम करू वाटत नाही, नुसतं झोप वाटते. काय विषय काय माहिती, एवढा पळापळ करणारा माणूस अचानक बसला. तुम्हाला काय वाटतंय, काय कारण असेल याचं? कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर ते पण नक्कीच सांगा. आणि सबस्क्राईब केलं नसेल गाईज, लवकरात लवकर चॅनल पण सबस्क्राईब करा. तुमच्या भावाला, तुमच्या मराठी माणसाला सपोर्ट करा. कुणी काही का म्हणा ना, तुमचा भाऊ थाटात होता, थाटात आहे, थाटातच राहणार आहे. लावा ताकद. सो डन फॉर द डे. आजसाठी एवढंच. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.